नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे दसरा म्हणजेच विजयादशमी या विषयावरती मराठी निबंध. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे दसरा किंवा विजयादशमी या विषयावरती निबंध. गाय लाडीवाळपणे चाटते वासरा, गाय लाडीवाळपणे चाटते वासरा. दुःख व वेदना साऱ्या जीवनातल्या विसरा, दुःख व वेदना साऱ्या जीवनातल्या विसरा. एकमेकांशी सदा सलोख्याने वागा, एकमेकांशी सदा सलोख्याने वागा. आपट्याची पाने देऊनी, आपट्याची पाने देऊनी साजरा करा दसरा, साजरा करा दसरा. हिंदू धर्मात दसरा या सणाला खूप महत्त्व आहे. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हणतात. देशभरात लोक मोठ्या उत्साहाने दसरा हा सण साजरा करतात. दसऱ्याला भारतातील काही प्रदेशांमध्ये विजयादशमी म्हणूनही ओळखले जाते. जर आपण प्रादेशिक फरक बाजूला ठेवला तर या उत्सवाच्या मागचे एकच मुख्य कारण आहे, ते म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होतो. आणखी सोप्या शब्दात सांगायचं तर दसरा हा सण वाईट शक्तीवर चांगली शक्ती नेहमी विजयी होते असा संदेश देतो. दसऱ्याच्या दोन कथा आहेत. दसरा हा शब्द दस आणि हरा या दोन हिंदी शब्दांपासून बनलेला आहे. जिथे दसचा अर्थ 10 डोके असलेला रावण आणि हरा म्हणजे पराजय असा होतो. दसऱ्याच्या दिवशी या 10 डोक्याच्या दृष्ट रावणाचा भगवान रामाने वध केला आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाला, म्हणून या दिवसाला दसरा म्हणतात. नवरात्रीच्या 9व्या माळीनंतर 10वा दिवस म्हणजे दसरा येतो. म्हणून हिंदी पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्याला पृथ्वी तलावावरून नष्ट केले होते. म्हणून आपण दसरा साजरा करतो. अशा प्रकारे आपण जर दोन्ही कथा पाहिल्या तर त्यातून एकच बोध मिळतो. अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा नेहमी विजय होतो. दसऱ्याला रावणाचा पुतळा बनवून त्याचे दहन केले जाते. अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग होतात. त्यातून श्रीराम आणि रावण यांच्यामध्ये 10 दिवस चाललेल्या लढाईची कहाणी नाट्य स्वरूपात दाखवली जाते. या नाट्यरूपाला रामलीला असे म्हणतात. सांगता नवरात्राची
सांगता नवरात्राची जल्लोष विजयाचा मुहूर्त एक सण दसऱ्याचा दसरा म्हणजे दुर्गा पूजेचा 10वा दिवस असतो। या दिवशी देवीची मूर्ती नदीत विसर्जित करण्यासाठी भव्य मिरवणूक काढल्या जातात। दसऱ्याच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी रावणाचे मोठ्या आकाराचे पेपरबोटचे पुतळे बनवले जातात आणि नंतर ते पुतळे जाळतात। हा कार्यक्रम हजारो प्रेक्षकांसह मोकळ्या मैदानात पार पाडला जातो, ज्यात सर्व वयोगटातील लोक या जत्रेचा आनंद घेतात। दसरा वर्षाच्या 3 सर्वात शुभ मुहूर्तांपैकी एक आहे। या दिवशी लोक नवीन काम सुरू करतात। या दिवशी शस्त्राची आणि वाहनांची पूजा करतात। दसऱ्याचा हा सण 10 प्रकारचे पाप, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, आळस, हिंसा आणि चोरी यासारख्या अवगुणांना सोडण्यास प्रवृत्त करतो। संध्याकाळी मुले व पुरुष गावाबाहेर जाऊन शमी व आपट्याची पाने घरी आणतात। नंतर त्याच आपट्यांच्या पानाला सोने मानून नातलग मित्रांच्या घरी जाऊन देतात, एकमेकांना भेटतात, मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतात। झाली असेल चूक जरी या निमित्ताने तरी ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करू यंदाचा हा दसरा। धन्यवाद। चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। थँक यू। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये।